दरम्यान एफडीएच्या तपासणीत मंत्रालयातल्या उपाहारगृहात कीटक आढळले नाहीत। एफडीएबाबत सरकारी वकिलांनी हायकोर्टात मोठा दावा केला आहे। या दाव्यावर न्यायाधीश रवींद्र घोगे यांनी आक्षेप घेतला। एवढ्या मोठ्या उपाहारगृहात एकही कीटक नाही म्हणजे हास्यास्पद आहे। 5 स्टार हॉटेलमध्येही माशी किंवा झुरळ आढळतात असे न्यायाधीशांनी लक्षात आणून दिलं। मंत्रालयातील कॅन्टीन साफ आहे म्हणणं पटतं का असाही रोखठोक सवाल न्यायाधीशांनी केला। आम्ही 4 वाजेपर्यंत मंत्रालयातले कॅन्टीन तपासण्याचे आदेश दिले आणि त्यात कीटक आढळले तर आम्ही कठोर भूमिका घेतली तर चालेल का असाही प्रतिप्रश्न न्यायाधीशांनी केला। मंत्रालयातील कॅन्टीनमधून नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, न्यायालयाने तर भूमिका कठोरपणे घेतलेलीच आहेत, पण आता तुम्ही सगळी मंडळी सुद्धा मंत्रालयात जात असता, कॅन्टीनमध्ये जात असता, आपले पत्रकार बांधव तिथे खानपान करत असतात, तुमचा काय अनुभव आहे? खरोखरच एकही कीटक नाहीये? खरा आहे हा दावा? नाही, नक्कीच सर, कीटक जे आहेत ते माशासुद्धा आत्तासुद्धा या कॅन्टीनमध्ये पाहायला मिळतात। अनेक मासे आहेत, आपण याच्या अगोदर सुद्धा जे आहेत ते विश्वासमध्ये दाखवलेले आहेत। पण जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून अगोदर ज्या पद्धतीनं कॅन्टीन होती, म्हणजे जर फरक पडला तर डोक्यावरती जी आहे ती सध्या कॅप आहे, काढली लाडू ठेवलेले आहेत, लाडूवरती जर पाहायला गेलं तर जाळी ठेवण्यात आलेली आहेत। आत्ता म्हणजे काही वेळापूर्वी संपूर्ण कॅन्टीन जी आहे ती संपूर्ण कॅन्टीन साफ करण्यात आलेली आहेत। म्हणजे इथले लेबर असतील त्यांच्याकडून ही संपूर्ण कॅन्टीनची जी फरशी आहे ती पुसून घेण्यात आलेली आहे। म्हणजे रोजचा अनुभव वेगळा आहे आणि आजचा अनुभव जो आहे वेगळा आहे। प्रामुख्यानं थोड्या वेळापूर्वी कोर्टामध्ये जर पाहायला गेलं तर सुनावणी जी आहे ती झालेली आहे आणि सुनावणी दरम्यान सरकारी वकील जे आहेत त्यांनी युक्तिवाद करताना 98% संपूर्ण जे कॅन्टीन आहे ते साफ आहे अशा पद्धतीचा जो आहे तो दावा केलेला होता। आणि त्या दाव्यानंतर जर पाहायला गेलं तर सध्या हे ज्या संपूर्णच खरं तर या दाव्यावरती कोर्टानं प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर कोर्टानं 4 वकिलांची टीम आणि एफडीएचे अधिकारी पुन्हा एकदा 3 वाजेपर्यंत जे आहेत ते या कॅन्टीनमध्ये जातील आणि या कॅन्टीनमध्ये जाऊन संपूर्ण कॅन्टीनची जी आहे ती तपासणी करतील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा संपूर्ण सुनावणीला सुरुवात होईल अशा पद्धतीचे जे निर्देश आहेत ते सध्या दिलेले आहेत। सध्या हातामध्ये जर पाहायला गेलं प्रसन्न सर तर नॅपकिन किंवा संपूर्ण जाळी आणि आतमध्ये सुद्धा जर पाहायला गेलं तर सध्या वेगवेगळे जे जुनी तेल असतील ते नवे करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ती संपूर्ण आज जर पाहायला गेलं तर या ज्या हातामध्ये नॅपकिन आहेत ते हा नॅपकिन जे आहे ते या अगोदर आम्हाला काढताना दिसले नाहीत। अनेक खरं तर अनुभव आहेत। सध्या जर संपूर्ण कॅन्टीन जे आहे ते साफ केले जातात अवघ्या काही वेळामध्ये संपूर्ण एफडीएचे अधिकारी जे आहेत किंवा वकिलांची टीम जी दिलेली आहे ती खरं तर दिलेली आहे। दादा, तुम्ही रोज जेवताय? हो, रोज जेवतो। काय बदल केलेला आहे आज? काय वेगळं वाटतं का? नाही, रोज असंच असतं, स्वच्छता ते रोज असंच असतं। स्वच्छता असते कॅन्टीनमध्ये? हो, असते ना, स्वच्छता असते भरपूर। काही आज जर पाहायला गेलं तर जाळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत, नॅपकिन घालण्यात आलेले आहेत। एफडीएनं जे रोज असतं जाळ नॅपकिन रोज असतं। नक्कीच खरं तर काही जे आहे ते सर, तुम्ही रोज जेवता? डबा आणतो मी। तर कॅन्टीनचं रोजचं जर वातावरण पाहिलं आणि आजचं वातावरण पाहिलं तर काय वेगळं वाटतं का? आज स्वच्छता आहे काम? कारण एफडीएनं जर पाहायला गेलं तर या ठिकाणी निरीक्षण केलेलं होतं 98% कॅन्टीन साफ आहे असं बोलून त्याच्यावरती न्यायाधीशांनी प्रश्न केलं होतं। नाही, आता त्यामुळे चांगली स्वच्छता ठेवतात आणि आता प्रत्येकाला आपापलं ताट वगैरे पण उचलायला त्यांनी सांगितलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत। नक्कीच खरं तर प्रसन्न सर, वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आहेत, मात्र सध्या आमच्या डोळ्यांनी जे दिसते ते संपूर्ण कॅन्टीन जे आहे ते साफसफाई केलेली आहेत। प्रश्नचिन्ह खरं तर वेगवेगळे उपस्थित करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रामुख्यानं हास्यास्पद आहे अशा पद्धतीची टिप्पणी जी आहे ती कोर्टाने केलेली आहे। एवढ्या मोठ्या मंत्रालयातील एवढ्या मोठ्या कॅन्टीनमध्ये एक सुद्धा माशी तुम्हाला सापडली नाही का अशा पद्धतीचं खरं तर निरीक्षण आहे ते केलेलं आहे। थोड्याच वेळात खरं तर हे एफडीएचे अधिकारी आणि जे वकिलांची टीम आहे ती या ठिकाणी येतील। पुन्हा एकदा तपासणी करा आणि जर तपासणीमध्ये कोणतंही कीटक सापडलं तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात।